नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी व्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत. तुम्हाला सांगितलं आम्ही देवदर्शनाला गेलो होतो म्हणून 4 व्हिडिओ याचे मी अपलोड केले आहे. आणि शेवटच्या दिवशी ज्या दिवशी आम्ही तुळजापूरचं भवानी मातेचं दर्शन घेतलं त्या दिवशी या हॉटेलमध्ये छान जेवण केलं आणि खूप छान आमचं दर्शन झालं आणि सगळेजण खूप आनंदात होते की खूप छान दर्शन झालं म्हणून. आणि त्याच रात्री माहीत नाही जेवण झालं आणि आमचं जेवण झालं 10:30 पावणे 11ला आणि तिथून आम्ही निघालो बरोबर तर नांदेडपर्यंत आलो. आणि नांदेडच्या समोर येऊन नांदेडच्या समोर 4 किलोमीटर अंतरावर आणि गाडीला काय झालं हे कळलेच नाही आणि एका क्षणामध्ये होत्याचं नव्हतं झालं आणि आमच्या गाडीचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला. परंतु त्या अपघातातून आम्ही सगळेजण बचावलो, कुणालाही काहीही झालं नाही आणि मुलांना पण काही झालं नाही. आणि त्या एका सेकंदामध्ये काय झालं ते काही कळलंच नाही, सगळं होत्याचं नव्हतं झालं. जो मुलगा ड्रायव्हर होता त्याचीच ती गाडी होती, तो स्वतःच मालक आणि चालक आणि त्याच्याच हाताने ते तसं झालं. परंतु या अपघातामध्ये कुणाला काहीही झालं नाही, कुणाला लागलं नाही की काही नाही. देवाच्या कृपेने आम्ही सगळेजण सुखरूप बचावलो. फक्त थोडं माझ्या ओठाला लागलं, म्हणजे माझा दातच त्या ओठाला रुतला त्यामुळे. आणि मग तिथेच आम्ही नांदेडला दवाखान्यामध्ये गेलो. तेव्हाच तिथे पूर्ण एक चायची टपरी होती आणि त्या ड्रायव्हरनी ऑन द वे ट्रक लावला होता आणि त्या ट्रक लावला हायवेवर आणि तो चाय पिण्यासाठी गेला. आणि इंडिकेटर पण त्याचे सुरू नव्हते आणि रिफ्लेक्टर पण नव्हतं त्याच्या गाडीला, म्हणजे ट्रकला तर त्यामुळे ड्रायव्हरला असं वाटलं की ट्रक चालतच आहे खरं तर. आणि त्याच एकाच लाईनने गाडी होती आणि जेव्हा जवळ गेली अगदी गाडी तेव्हा त्याच्या लक्षात आलं की ते गाडीत थांबू नाही. परंतु एकसरचा त्याला काही ब्रेक मारता आला नाही आणि गाडी एकदम ट्रकला जाऊन आदळली. परंतु गाडीची स्पीड ही फार कमी असल्यामुळे गाडीला मार बसला, परंतु आम्हाला कुणालाही काही झालं नाही. आणि देवाच्या कृपेने आम्ही सगळेजण त्या अपघातातून सुखरूप घरी पोचलो. परंतु त्या रात्री मग आम्ही नांदेडलाच मुक्काम केला. रात्रीच दवाखान्यात गेलो. तिथे काही लोक होते, म्हणजे 10-12 जण होते, तर त्यांनीच आम्हाला खूप मदत केली. दवाखान्यात नेलं, लॉज करून दिलं रात्री. आणि मग दुसऱ्या दिवशीच आमच्या ड्रायव्हरने पुन्हा गावावरून गाडी बोलवली दुसरी आणि त्याच गाडीला मग त्याची ते ॲक्सिडेंट झालेली गाडी आणि दुसऱ्या गाडीमध्ये आम्ही सगळेजण आलो आणि ती गाडी त्या गाडीला बांधून मग आणली आणि त्याच्या मित्राच्या घरी मग पांढरकवड्याला ठेवली ती गाडी. बरोबर शुक्रवारी संध्याकाळी आम्ही 10:30ला म्हणजे 10 वाजता घरी पोचलो. घरी आल्यानंतर मग आंघोळ पाय करून मग स्वयंपाक मांडला आणि घरी कुणालाही सांगितलं नाही. देवांश डुग्गूच्या मम्मी पप्पाला पण नाही सांगितलं. जेव्हा ते घरी आम्हाला भेटायसाठी आले की का बरं एवढा उशीर झाला म्हणून, तेव्हा आम्ही सांगितलं का असं झालं म्हणून. मग ते आम्हालाच म्हणत होते की आतापर्यंत का नाही सांगितलं, आम्ही स्वयंपाक करून ठेवला असता, सगळं करून ठेवलं असतं. तर आम्हाला वाटलं म्हणे की तुम्ही आता माहूरचं आणि नांदेडचं दर्शन करून याल, परंतु असं काहीही नाही झालं. आणि आम्ही यासाठी त्यांना सांगितलं नाही की त्यांनाही म्हणजे ते घाबरले असते ना, सांगितले असते तर रात्रीच आणि ते इथून मग पुन्हा निघाले असते तिकडे यायसाठी. तर म्हटलं पुन्हा आपल्या मागे त्यांना कशाला त्रास, संध्याकाळचं रात्रीची घटना होती कारण तर. आणि एवढ्या लांबून येणं म्हणजे आपल्या मनाला पुन्हा दुगदुग रागत होती की आता हे निघाले घरून तर कसे येतील कसे नाही, म्हणून मी काही घरी सांगितलं नाही. आणि अशा प्रकारे माझा ओठ हा आता तरी सुजन कमी झाली होती ओठ्याची, परंतु त्या दिवशी तर पूर्ण असं मला बोलता नव्हतं येत का काही खाता नव्हतं येत का काही नाही. स्ट्रॉनेच पाणी प्यावं लागत होतं. मग 2 दिवस ज्यूसच पिला आणि थोडं मग पातळ जेवण केलं. आणि अशा प्रकारे 2-3 दिवस सारखे कपडे धुण्यामध्येच गेले. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या बॅग असल्यामुळे सगळ्यांचे कपडे. आणि यातच पुन्हा कामवाल्या बाईने पण सुट्टी मारली. ती तर बंदच झाली कामापासून. म्हणजे एकावर एक संकट आल्यासारखंच झालं होतं तो काळ. म्हणजे माझा इतका कठीण गेला की खूपच. मग भांडे कपडे सगळे कामं करायचे आणि नणदबाईला ड्युटी असल्यामुळे त्या पण दुसऱ्या दिवशीच गेल्या. तर कारण त्यांना पण ठेवू शकत नव्हती मी, त्यांची ड्युटी असल्यामुळे. आणि 2-3 दिवसानंतरचा मग हा व्हिडिओ आहे. छान आम्ही आता थोडं कमी झालं होतं माझं ओटाचं, तर हा 2-3 दिवसानंतरच हा व्हिडिओ आहे. म्हणजे तुम्हाला 3-4 दिवसाचे व्हिडिओ मिक्स येत आहे, कारण मी काही शूटिंग मग करतच नव्हते 3-4 दिवस, तर बिलकुल केलीच नाही. फक्त ननदबाई ज्या दिवशी गेल्या त्या दिवशी केली आणि नंतर तर मग मी मोबाईलला हातसुद्धा लावला नाही, कारण मला असं बोलताही नव्हतं येत आणि काहीच नाही. त्यामुळे माझे सगळे देवदर्शनाचे पण व्हिडिओ तुम्हाला सगळे लेट आले.
तर या चाय प्यायसाठी वैष्णवी चौपाचा शनिवार होता. शनिवारच्या दिवशीचा व्हिडिओ हा. त्यांना नाश्त्याला पोहे बनवून दिले. तर आणि मग आता मी आणि वैष्णवी छान सकाळी ऊन निघलं होतं हे गेल्यानंतर. तर मग उन्हामध्ये बसलो दोघी जणी. तर काम काय सारे दिसतच आहे, काम नेहमी होतच असते. म्हणून मग म्हणे मम्मी चल आपण पोहे आणि चाय आपण बाहेर बसून पिऊ म्हणे. तर मग दोघींनी पण चाय पिला छान. आणि ही वेळ आहे दुपारची. मुलं घरी आले होते. दुकानात तर मी 8-10 दिवस गेलीच नाही. तर आणि मग ही मुलं सगळं दुकान बंद असल्यामुळे मग सगळे इकडेच यायचे. आणि मस्त चॉकलेट घेऊन आले. आणि आता मिल्कशेक बनवणार होते ते. आणि वैष्णवी सँडविच बनवणार होती ब्रेडचे. तर त्यांनी सगळं सामान आणलं भूषणने मार्केटमधून. आणि दुकानातून सगळे चॉकलेट घेऊन आला तो मिल्कशेक बनवण्यासाठी. आणि दूध घेतलं आणि पहिले ओट्स बारीक करून घेतले. आणि त्यानंतर मग त्यामध्ये थोडं दूध टाकून ते ओट्स बारीक करून घेतले पूर्ण. पहिले कोरडेच ओट्स बारीक केले, त्यानंतर त्यामध्ये दूध घातलं. आणि दूध घातल्यानंतर पुन्हा फिरवून घेतलं ओट्स आणि दूध. आणि त्यानंतर त्यामध्ये चॉकलेट टाकले त्यांनी सगळं. आणि चॉकलेट पूर्ण त्यामध्ये टाकले आणि छान मिल्कशेक बनवला त्यांनी. आणि अशा प्रकारे मिल्कशेक बनवल्यानंतर आता वैष्णवी बनवणार होती सँडविच. तर मिल्कशेक तयार झाल्यानंतर छान त्यांनी डेकोरेट केलं. ग्लास घेतले काचेचे, त्यामध्ये चॉकलेट मेल्ट केलं होतं तर ते टाकलं. आणि त्यानंतर मग त्यामध्ये मिल्कशेक टाकलं आणि छान डेकोरेट केलं ग्लास त्यांनी. आणि मस्त तिघांनी पण पिलं. तर आणि आता वैष्णवी बनणार होती ब्रेडचे सँडविच. तर त्यासाठी तिने पनीर आणि मक्याचे दाणे हे मार्केटमधून बोलवले. आणि त्यासाठी पहिले पनीर हे गरम पाण्यात केव्हाही बुडवून ठेवायचं 5 मिनटे तरी. कारण दुकानातून आपण जेव्हा पनीर आणतो ते काही ताजंच नसते, 2-3 दिवसाचं तरी असते. आणि पनीर बनवण्यासाठी दूध हे फाडण्यासाठी काहीतरी आंबट वस्तू वापरतात. त्यामुळे मग त्याला काही ना काहीतरी थोडा वास असतो आंबट. त्यामुळे पहिले पनीर वापरायच्या आधी गरम पाण्यामध्ये 5 मिनटे तरी बुडवून ठेवायचं. आणि नंतरच ते भाजीसाठी कोणतीही जरी आपल्याला वस्तू बनवायची असली तर त्यासाठी नंतरच पनीर वापरायचं. पहिले गरम पाण्यामध्येच बुडवून ठेवायचं. आणि अशा प्रकारे गरम पाण्यामध्ये 5 मिनटे पनीर बुडवल्यानंतर मग त्याचे बारीक तुकडे करून घेतले. आणि मक्याचे दाणे पण थोडे पुन्हा गरम पाण्यामध्ये उकडवून घेतले. आणि दोन्हीचंही पाणी गाळणीमध्ये टाकून ते पाणी गाळून घेतलं. आणि एक वाटं घेतलं, त्यामध्ये मग पनीरचे तुकडे, मक्याचे दाणे टाकून घेतले. नंतर त्यामध्ये मेयोनीज, पिझ्झा सॉस, टोमॅटो सॉस आणि चीज बारीक करून टाकलं त्यामध्ये. त्यानंतर त्यामध्ये टाकण्यासाठी कांदा आणि टमाटर मी बारीक चिरून दिले, ते पण टाकून घेतलं. आणि मग चीज टाकलं तिने. चीजचे 2 क्यूब टाकले त्यामध्ये. कारण आपण जर वरून चीज टाकलं तर ते मेल्ट होत नाही ब्रेडमध्ये लवकर. त्यामुळे मग त्यामध्येच मिक्स करून घेतलं तिने सगळं. आणि सगळं मिक्स केल्यानंतर मग आता ब्रेड तव्यावर पहिले शेकून घ्यायचे. तर त्यासाठी ब्रेडला लावण्यासाठी पहिले मेयोनीज आणि टोमॅटो सॉस मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर मग हे चटणी ब्रेडला लावायची. तर ही चटणी बनवून घेतली तिने, म्हणजे सॉस बनवून घेतला. टोमॅटो सॉस आणि मेयोनीज आणि पिझ्झा सॉस पण टाकला त्यामध्ये ब्रेडला लावण्यासाठी. आणि हे सगळे एकत्र केल्यानंतर मग पहिले तवा गरम करून घ्यायचा छान. आणि तवा गरम झाल्यानंतर मग तव्याला थोडं तेल लावून घ्यायचं. आणि तवा गरम होईपर्यंत ब्रेडला जो सॉस तयार केला आहे तिन्ही सॉस मिक्स करून ते ब्रेडला लावून घ्यायचं. आणि त्यानंतर मग ब्रेडवर जे पनीर, मक्याचे दाणे, कांदे, टमाटर याचा जो आपण मसाला बनवला आहे तो टाकायचा छान. आणि पूर्ण 4ही बाजूने पसरला पाहिजे एवढा मसाला टाकून घ्यायचा. आणि त्यानंतर मग ज्या साईडने आपण ब्रेड भाजले त्या साईडवरच मसाला ठेवायचा. आणि म्हणजे दुसऱ्या साईडने मग आपल्याला भाजता येते. तर दोन्ही साईडने
अलटपलट करून ब्रेड छान भाजून घ्यायचे. तर अशा प्रकारे सँडविच छान बनवले वैष्णवीने आणि सगळ्यांनी मिल्कशेक आणि सँडविच खाल्ले आणि खूप छान एन्जॉय केलं मुलांनी. आणि अशा प्रकारे आजचा दिवस छान एन्जॉय केला आम्ही. कारण तिथून आल्यानंतर सारखं तेच आठवत होतं, म्हणून डोक्यातून निघून जावं म्हणून मम्मी म्हणे मी आज काहीतरी बनवते. आणि मुलांनी पण छान मदत केली तिला आणि त्यांनी पण मिल्कशेक वगैरे बनवला. आणि म्हणजे कसं आहे, आपल्या कोणतीही घरी जर दुःखद घटना घडली तर ते लवकर कोणत्याही मनातून निघत नाही. आणि त्यासाठी असं काही ना काहीतरी सगळ्यांनी एकत्र येऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न केला तर त्या घटना कशा विसरायला होतात लवकर. त्यामुळे ते म्हणतात ना, एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंत, अशासारखंच झालं. तर तिने माझ्या डोक्यातूनही जाण्यासाठी, कारण मला जो शॉक बसला ते म्हणजे डोक्यातून असं ना कोणती घटना निघतच नव्हती लवकर. ते काही काम करावं वाटत नव्हतं, काही नाही, आणि कुणाशी बोलावं नाही का काही नाही, फक्त झोपून राहावं खरं असंच वाटायचं मला. परंतु डोळ्यासमोर सगळे कामं दिसत होते आणि सगळा पसारा पडून कपड्यांचा, घर आवरायचं ते सगळं. ते 8 दिवस कसे गेले ते माझं मलाच माहीत. तर त्यासाठी तिने हा छोटासा प्रयत्न केला आहे त्यातून सावरण्यासाठी. तर प्रयत्न हा छान होता तिचा आणि मुलांचा पण. तर अशा प्रकारे हा छोटासा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आणि सँडविच कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली की नाही ते पण सांगा.